राष्ट्रवादीच्या दोन गटामधील लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली बघायला मिळते. सुप्रिया सुळेंनी बारामतीमध्ये 10 महिने तळ ठोकणार असल्याचं जाहीर केलंय आणि त्यानंतर आता रुपाली चाकणकरांनी निशाणा साधलाय. सुप्रिया सुळे गेल्या 15 वर्षांमध्ये अजित पवारांमुळेच निवडून आल्याचं विधान हे रुपाली चाकणकर यांनी केलंय. बघूया. 10 महिने आहे तुमच्या बरोबर आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत. ज्या सुप्रिया सुळे सलग 15 वर्ष एखादी बारामतीचं प्रतिनिधित्व करतायत त्याच सुप्रिया सुळेंवर आता बारामतीत 10 महिने तळ ठोकण्याची वेळ आली आहे. यामागचं कारण आहे राष्ट्रवादीच्या दोन गटातील तीव्र होत चाललेला संघर्ष. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत बारामतीतच थांबणार असं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं. आता यावरून अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकरांनी खोचक टोला लगावलाय. सुप्रिया सुळे गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत अशी टीका करत नव्या वादाला तोंड फोडलंय. पोरगी माझ्या वडिलांचं बघतात की नाही नीट, पोरग फिरत असते इकडे तिकडे गावभर. पण माझी मुलगी करते आता जबाबदारीने घरचं सगळं, त्याच्यामुळे ते तिघं आहेत आणि मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता भावनिक राजकारण आता संपलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय. त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही. तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय गेली 15 वर्ष सुप्रियाताई फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असं त्याचा अर्थ होतो. असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही होत. काही 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाली आहेत. अजित पवार आपल्या समर्थकांसह भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेत. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीतील फुटीबाबत संभ्रम होता, पण बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याची घोषणा खुद्द अजितदादांनीच केली आणि दोन्ही गटातील लढाईला धार आली. आमचे रिझल्ट लागल्यावर किती निवडून येतात ह्याचा हिशोब फक्त बघा. कारण का ते म्हणतात 300 पार 40 पार वगैरे ते त्यांचे डायलॉग आहेत. आम्हाला माहिती आहे आता सर्वे पण आलेला आहे. त्याच्यामुळे सर्वे काय सगळं खोटं बोलत नाही. आपल्या सगळ्यांनाच इलेक्शनची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे पहिली लोकसभा त्याच्यानंतर विधानसभा या दोन्हीचाच गुलाल घेऊनच आपण सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं आणि निर्णय आजमध्ये घ्या की वज्रमूठची सभा ही सगळीकडे राज्यात होती. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांचा आहे, म्हणजेच आम्ही महायुतीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जो निवडून येणार तो महायुतीचा. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पराभूत करण्याचा चंग बांधलाय. पण असं असलं तरी सुप्रिया सुळे आपले बंधू अजित पवारांवर टोकाची टीका करणं टाळतायत. लढाईला सगळ्यांना उतरलं पाहिजे. महाभारत हे सत्यासाठी घडलेलं आहे. नाती गोती बरं का, ना भाऊ ना बहीण ना बाप. जो सत्याच्या मुळावर आला त्याच्याशी लढण्यासाठी आपण मैदानात उतरावं हे महाभारत सांगते. आम्ही पण नाती गोती तोडले ना पक्षामध्ये. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे ज्या अर्जुनाप्रमाणे लढतायत, आम्ही बघत नाही हा माझा होता कालपर्यंत. नाही, तू आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर आलाय, शिवसेनेच्या मुळावर आलाय, तू आमचा नाही. सुप्रियाता येते. दादाच येणार. दादांनी चुलता बी घालवला आणि आता दादांचे कसं झालंय, शरद पवारांचे जे मेन इथं कार्यकर्ते होते त्यांचे सगळ्यांचे हात शरद पवार आपलं अजितदादाच्या हाताखाली पायाखाली सगळ्यांचे. त्याच्यामुळे दादाला इथं कोण विरोध करू शकत नाही आणि करणार बी नाही. दादांचे उमेदवार येणार निवडून, कारण इथं विकासाच्या कामामध्ये दादांचा खूप मोठा हात आहे. सुप्रिया सुळेंना यंदा बारामतीची लढाई सोपी नसणार आहे, कारण लढाई कुटुंबातच रंगणार हे आता स्पष्ट झालंय. यापूर्वीच्या निवडणुकात अजित पवारांसह राष्ट्रवादीची अख्खी ताकद त्यांच्या मागे असायची, पण आता राष्ट्रवादी की ताकद विभागली गेली आहे. पाठीराखा असणारा भाऊ भाजपच्या साथीनं विरोधात उभा टाकलाय. त्यामुळे बारामतीच्या लढाईकडे देशाचं लक्ष असणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.